पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। कोणत्याही गोष्टीचे समर्थन करावयाचे असेल तर प्रथम त्याच्या दोन्ही बाजूचा विचार विमर्श करून नंतर त्याचे समर्थन केले जाते। या ठिकाणी भगवान निष्काम भावाचे समर्थन करू इच्छितात, म्हणून मागील 3 श्लोकातून सकाम भाव असणाऱ्यांचे वर्णन करून आता पुढील श्लोकात निष्काम होण्याविषयी प्रेरणा करतात। त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान। अन्वय: वेदाः त्रैगुण्य विषयाः अर्जुन निस्त्रैगुण्यः भव निर्द्वन्द्वः नित्यसत्वस्थः निर्योगक्षेमः आत्मवान। वेद तिन्ही गुणांच्या कार्याचेच वर्णन करणारे आहेत। हे अर्जुन, तू त्रिगुणरहित हो, रागद्वेषादी द्वंद्वरहित हो, निरंतर नित्य वस्तू परमात्म्यात स्थित हो, योगक्षेमाची इच्छा सुद्धा ठेवू नको आणि परमात्म परायण हो। व्याख्या: त्रैगुण्य विषया वेदाः, या ठिकाणी वेदांचे तात्पर्य वेदांच्या त्या अंशाशी आहे ज्यात तिन्ही गुणांचे आणि तिन्ही गुणांच्या कार्याचे स्वर्गादी भोगभूमींचे वर्णन आहे। या ठिकाणी उपर्युक्त पदांचे तात्पर्य वेदाची निंदा करण्यात नाही, तर निष्काम भावाच्या महिमेचे वर्णन करण्यात आहे। जसे हिऱ्याच्या वर्णनाबरोबर काचेचे वर्णन केले जाते, तर त्याचे तात्पर्य काचेची निंदा करण्यात नाही, तर हिऱ्याचे महात्म्य सांगण्यात आहे। तसेच येथे निष्काम भावाचा महिमा सांगण्यासाठी वेदांच्या सकाम भावाचे वर्णन आले आहे, निंदेसाठी नव्हे। वेद केवळ 3 गुणांचे कार्य असलेल्या संसाराचेच वर्णन करणारे आहेत असे नाही। वेदात परमात्मा आणि त्याच्या प्राप्तीच्या साधनांचेही वर्णन आले आहे। निस्त्रैगुण्यो भवार्जुन, हे अर्जुना, तू 3 गुणांचे कार्य असलेल्या संसाराच्या इच्छेचा त्याग करून संसारापासून विरत हो। निर्द्वंद्वः, संसारातून उत्थान होण्यासाठी राग द्वेष इत्यादी द्वंद्वाहून रहित होण्याची फार मोठी आवश्यकता आहे, कारण हेच वास्तविक मनुष्याचे शत्रू आहेत, अर्थात त्याला संसारात फसविणारे आहेत। म्हणून तू संपूर्ण द्वंद्वापासून रहित हो। एकाच विषयात एकाच वस्तूच्या ठिकाणी 2 प्रकारचे भाव ठेवणे द्वंद्व आहे, परंतु ज्या ठिकाणी विषय आणि वस्तू वेगवेगळे असतात तेथे द्वंद्व नसते। जसे प्रकृती आणि पुरुष, जड आणि चेतन या दोघांना वेगवेगळे समजणे द्वंद्व नाही, तसे संसाराशी विमुख होऊन भगवंताला सम्मुख होणे द्वंद्व नाही। परंतु केवळ संसारातच 2 भाव राग द्वेष हर्ष शोक सुख दुःख इत्यादी झाले तर हे द्वंद्व होते आणि याच द्वंद्वात मनुष्य फसतो। येथे भगवान अर्जुनाला निर्द्वंद्व होण्यासाठी आज्ञा का देत आहेत? कारण की द्वंद्वांनी संमोह होतो, संसारात फसगत होते। जेव्हा साधक निर्द्वंद्व होतो तेव्हा तो दृढ होऊन भजन करू शकतो। निर्द्वंद्व झाल्यास साधक सुखपूर्वक संसार बंधनातून मुक्त होतो। निर्द्वंद्व झाल्याने मोह नाहीसा होतो। निर्द्वंद्व झाल्याने साधक कर्म करूनही बांधला जात नाही। तात्पर्य: साधकाची साधना निर्द्वंद्व होण्यानेच दृढ होते, म्हणून भगवान अर्जुनाला निर्द्वंद्व होण्याची आज्ञा देतात। दुसरी गोष्ट, जर संसारात कोणत्याही वस्तू व्यक्तीविषयी आसक्ती असेल तर दुसऱ्या वस्तू व्यक्ती इत्यादी द्वेष निर्माण होईल।
हा नियम आहे. असे झाल्यास भगवंताची उपेक्षा होईल. हाही एक प्रकारचा द्वेष आहे. पण साधकाला जेव्हा भगवंताविषयी प्रेम निर्माण होईल तेव्हा संसाराशी द्वेष राहणार नाही. तर संसारापासून स्वाभाविक उपरती होईल. उपरती होण्याची पहिली अवस्था ही असेल की साधकाचा प्रतिकूलतेत द्वेष राहणार नाही, तर त्याची उपेक्षा होईल. उपेक्षेनंतर उदासीनता येईल आणि उदासीनतेनंतर उपरती होईल. उपरतीत सर्व राग द्वेष नष्ट होतात. या क्रमात जर बारकाईने पाहिले तर उपेक्षेत रागद्वेषाचे संस्कार राहतात. उदासीनतेमध्ये रागद्वेषाची सत्ता असते आणि उपरतीमध्ये रागद्वेषाचे संस्कार आणि सत्ता राहत नाही, तर रागद्वेषाचा संपूर्णपणे अभाव होतो. नित्यसत्वस्थ द्वंद्वापासून रहित होण्याचा उपाय जो नित्य निरंतर राहणारा सर्वत्र परिपूर्ण असलेला परमात्मा आहे त्यात स्थिर होणे आहे. तरी तो त्यात निरंतर स्थित रहा. निर्योगक्षेम अप्राप्त वस्तूच्या प्राप्तीचे नाव योग आहे आणि प्राप्त वस्तूचे रक्षण करणे याचे नाव क्षेम आहे. तू योग आणि क्षेमाची इच्छा सुद्धा ठेवू नको, कारण जे केवळ मतपरायण होतात त्यांचा योगक्षेम मी स्वतः चालवतो. जरी या ठिकाणी कर्मयोगाचे प्रकरण आहे तरीही येथे निर्योगक्षेम हे पद भक्तियोगाचे वाचक समजणे बरोबर वाटते. कारण की भगवंतांनी अर्जुनाला ठिकठिकाणी भक्त होण्याविषयी आज्ञा केली आहे आणि अर्जुनाला भक्त म्हणून स्वीकारलेही आहे. भगवंतांनी आपल्याला भक्तांचा योगक्षेम वहन करणारा असेही म्हटले आहे. आत्मवान, तू केवळ परमात्म परायण हो. एका परमात्म प्राप्तीचाच उद्देश ठेव. परिशिष्ट भाव, निर्द्वंद्व, वास्तविक जड चेतन, सत असत, नित्य अनित्य, नाशवान अविनाशी इत्यादीचा भेद सुद्धा द्वंद्व आहे. योग आणि क्षेम याची इच्छा सुद्धा द्वंद्व आहे. द्वंद्व झाल्याने सर्व काही भगवंतच आहेत या वास्तविकतेचा अनुभव येत नाही. कारण जर सर्व काही भगवानच आहेत तर मग जड चेतन इत्यादीचे द्वंद्व कसे काय राहू शकते. म्हणून भगवंतांनी अमृत आणि मृत्य, सत आणि असत दोन्हींना आपले स्वरूप सांगितले आहे. अमृतांचैव मृत्युश्च सदसच्चाहम अर्जुन. त्रिगुणरहित, निर्द्वंद्व इत्यादी झाल्याने काय होईल हे भगवान पुढील श्लोकात सांगतात. ते पुढील भागात पाहूयात. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय.